झी 24 तास एक पाऊल पुढे। 12 महिने पाणी टंचाई असलेलं रायगड जिल्ह्यातील उरणमधील करंजा गाव। गावात नळ असूनही प्यायला पाणी नाही अशी अवस्था। इथल्या गावकऱ्यांनी पाण्यासाठी एकत्र येऊन संघर्ष केला आणि त्याला साथ लाभली धडाडीच्या बीडीओंची। रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातील करंजा गावातल्या महिलांच्या डोक्यावरील हंडा आता कमरेवर येणार आहे। करंजा गावाला नियमित पाणी पुरवठा होणार आहे। झी हेल्पलाईनने केलेल्या पाठपुराव्यामुळे करंजा गावातला पाणी प्रश्न सुटला आहे। झी हेल्पलाईनमुळे गावाला तब्बल 2 लाख लिटर पाणी मिळणार आहे। 9 पाडे मिळून बनलेल्या या करंजा गावात पाणी पुरवठा योजना होती, मात्र या नळ योजनेतून 15 दिवसांनी पाणी येत होतं। त्यातले काही हंडेच पाणी प्रत्येकाच्या वाट्याला येत होतं। ते पाणीही 15 दिवस साठवू शकणार नाही एवढं अस्वच्छ असायचं। महिलांना पाण्यासाठी 1.5 ते 2 किलोमीटरची पायपीट करावी लागत होती। गावकऱ्यांनी पाणी प्रश्नावर प्रशासनाला निवेदनं दिली, विनंत्या केल्या, प्रसंगी मोर्चेही काढले, मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही। त्यामुळे गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे मदतीचा हात मागितला। झी हेल्पलाईनची टीम करंजा गावात गेली। तिथल्या पाणी समस्येला झी हेल्पलाईनच्या शोच्या माध्यमातून वाचा फोडली। त्यामुळे सुस्तावलेली यंत्रणा कामाला लागली। उरणच्या गटविकास अधिकाऱ्यांनी यात मोलाची भूमिका बजावली। त्यांनी गावातील पाणी पुरवठा समिती, एमआयडीसी, सरपंच यांची तातडीनं बैठक बोलावली। पाणी योजनेतील गळती शोधून काढण्याचे आदेश देण्यात आले। पाणी समितीच्या चौकशीत पाणी योजनेत तब्बल 150 बेकायदा जोडण्या आढळल्या, तर 1 कोटी रुपयांची पाण्याची थकबाकी वसूल करण्यासाठी यंत्रणा कामाला लावण्यात आली। आज अनधिकृत कनेक्शन घेतलेले आम्ही ग्रामपंचायत देणार आहोत। ग्रामपंचायतीला पण आम्ही प्रशासकीय कारवाईसाठी मागणी करत राहिलो आणि त्या ग्रामपंचायतीने जर पोलीस खात्याकडे त्यांची नावं पाठवावी आणि याच्यासाठी आम्ही कार्यकारी अभियंता, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा करणार आहोत। गटविकास अधिकारी एवढ्यावरच थांबले नाही। नळपाणी योजनेचे जे कर्मचारी कामात दिरंगाई करतील त्यांच्यावर तातडीनं कारवाई आदेश देण्यात आले। तर एमआयडीसी कडून 2 लाख लिटर पाणी जादा मिळण्याची व्यवस्थाही करण्यात आली। कर्मचाऱ्यांवर कंट्रोल ठेवणार, दबाव ठेवणार, जेणेकरून ते पाणी सोडतात ते व्यवस्थित सोडतील। जे कर्मचारी ऐकत नाही त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करणं। पालईचं जे एक्स्ट्रा पाणी 2 लाख जे हे साठा जो आहे तो दाऊदनगरला देणं आणि पुन्हा त्याच्यामुळे करंजाला 2 लाख लिटरचं हे पाणीची कॅपॅसिटी पर डे वाढणार आहे। मे महिन्यापासूनच करंजा गावाला जादा पाणी मिळणार आहे। डोक्यावरून पाण्याचे 3-3 हंडे पाणी आणणाऱ्या या महिलांना दिलासा मिळणार आहे। झी हेल्पलाईनच्या टीमनं घेतलेल्या पुढाकारामुळे गावातील पाणी बाणी टळल्यानं गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले। पाणी मिळालं म्हणजे आम्हाला मे महिन्यापर्यंत पाणी आम्हाला येईल एवढे मीटिंग आम्हाला झालेले आहेत, पण त्याच्यात का आम्हाला काहीच म्हणजे विश्वास नव्हता। पण आजचे जे मीटिंगला झालेत आम्हाला पाणी मे महिन्यापर्यंत मिळेल आश्वासन दिलेलं आहे का आम्ही लवकरात लवकर याच्यावर कारवाई करू आणि फक्त करंजासाठी एक सेपरेट लाईन द्यायचा प्रयत्न करू आणि ती एक आम्हाला आशा आहे तर त्या हा कारवाई लवकर लवकर करतील। याच्यासाठी झी हेल्पलाईननी जी आम्हाला मदत केली ती न विसरण्यासारखी मदत आहे। त्यामुळे आम्ही त्यांचं सततशः आभारी आहोत। करंजा गावातील लोकांना पिण्याचं पाणी मिळावं हा त्यांचा अधिकार होता। कामचुकार कर्मचारी, अनधिकृत नळजोडण्या घेणारे पाणी चोर आणि बेपर्वा प्रशासनामुळे त्यांचा पाण्याचा हक्क हिरावला गेला होता। मात्र झी हेल्पलाईनच्या प्रयत्नांमुळे करंजा गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय। झी हेल्पलाईननं पाणीबाणी विरोधात आवाज उठवला आणि पाणी प्रश्न सोडवून दाखवला। शेवटी सवाल हक्काचा होता। उरणहून स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।